एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यावर अखेर पडदा पडलेला आहे। सहर शेख यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लेखी माफीनामा दिलाय। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज दुसऱ्यांदा मुंब्रा पोलिसांची भेट घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी सहर शेख यांना दोनदा पोलीस ठाण्यामध्ये बोलावून लेखी माफीनामा घेतलेला आहे। कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता असं सहर शेख यांनी माफीनाम्यामध्ये नमूद केलंय। किरीट सोमय्या यांनी सहर शेख तरुण असल्यामुळे माफीनामा स्वीकारल्याचं सांगत एमआयएमच्या भूमिकेवर टीका केली आहे। आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलवलं होतं। लिखित स्वरूपात सहरनी माफी मागितली आहे की कुणाचा भावना दुखवण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे। माझ्या दृष्टीने हा माझा पक्षाचा झेंडा, पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार। शहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला आहे। किरीटजी सोमय्या सर यांनी जे परवा जे निवेदन दिलं होतं की इथली जी नवनिर्वाचित नगरसेविका आहे एमआयएम पक्षाची सहर युनुस शेख, हिने जे संभ्रम निर्माण करणारं समाजामध्ये जे भाषण केलं होतं की पुरे मुंब्रा को हरा बना देंगे असं, तर त्याच्यावर तिने तिचं स्पष्टीकरण दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने तिने जे जबाब दिलेला आहे पोलीस स्टेशनला, आपण तिला विचारणा केली असताना, तर त्याची प्रत त्यांना आम्ही दाखवलेली आहे आणि त्याच्यावर आमचं पोलीस स्टेशनचं त्यांच्या निवेदनावर जे उत्तर आहे ते आम्ही त्यांना दिलं आहे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे।